हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो ना कालच मम्मी पप्पा आलेत परत पुण्यामध्ये. का आले आहेत हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच. खूप छान न्यूज आहे, गुड न्यूज आहे. सो ती पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन. तर काल रात्री आले ते मुंबईवरनं आणि काल मी असं कढी वगैरेच बनवलं होतं, पिठलं वगैरे. आणि सकाळी आम्ही काय बनवलं होतं, हां सकाळी वहिनीकडे जेवले होते मम्मी पप्पा ते, आणि आमच्यासाठी बटाट्याची भाजी चपाती वगैरे केलं होतं. आणि म्हटलं आता आलेत आणि ते आता उद्या थांबतील आणि परवा जाणार आहेत. तर उद्या आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला, म्हणजे भाऊन ते सगळे येणार आहेत ते. तर उद्या बाहेरच जाऊ जेवायला. तर म्हटलं मग आलेत तर मग आमरस करूयात, कारण की लास्ट टाईम पण ते दोनदा येऊन गेले आणि आम्ही आमरस केलाच नव्हता. तर म्हटलं आता आज करूयात आमरस. तर आम्ही दोघं जाऊन खाली जाऊन आंबे वगैरे घेऊन आलो. परत भेळसुद्धा आणली होती, हास्य पाटीलची भेळसुद्धा आताच खाल्ली आम्ही. आणि आता मी आमरस बनवायला घेत आहे. तर या ब्लॉगमध्ये काय काय होत आहे हे तुम्हाला समजेलच पुढे, तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. सो इथे आता मी आमरस बनवायला घेतला होता. मला ना केसर आंबा एवढा आवडत नाही. मला आपला हापूस आंबा असतो ना, रत्नागिरी किंवा देवगड आंबा, हे दोनच आंबा मला आवडतात. त्यात पण देवगड जास्त आवडतो, कारण की त्याचा रसचा जो कलर आहे ना तो खूप सुंदर येतो, एकदम डार्क असा ऑरेंज शेड येतो. आणि हा जो आहे ना त्याचा ना कलरच येत नाही केसर आंबाचा, म्हणजे तो एकदम असा पिवळा पिवळा वाटतो. पण आम्हाला नेमका हाच आंबा आज भेटला, सो आम्ही तो घेऊन आलो. आणि मम्मीचं असं असतं की केसर आंबा छान लागतो रससाठी. सो आम्ही गावाला जाताना पण तोच नेला होता आणि आता पण आम्ही तोच आणला. पण तो खायला टेस्टला छान लागतो. मला कलरसाठी ते आंबे आवडतात. सो आमरस माझा जस्ट बनवून झाला. मम्मीची फुलका केला, फुलका पुरी बघ मम्मीची. लय मोठी झाली त्या अगं. त्याची वेळापूर्वी अक्कीने केली होती, पण वेळापूर्वी अक्कीने छोटी केली होती. मम्मी तू लई मोठी केली. एवढेच उंडे गेलते. वहिनी करून दे, तू तळायचं काम कर. तू कर, तुला झोपली होती, मला आतमध्ये दाखवते एवढ्या पुऱ्या. आग कट करून बस. सो आता इकडे या दोघी जणी पुऱ्या करतायत. आता कसं होतंय, आता नाजूक होत आहेत, नाजूक. बघ याला पुरी म्हणते. तर विषय असा होता, आम्ही आहे ना मुंबईला गेलतो ना आता. तर वेळापूर्वी आहे ना पुऱ्या बनवल्या होत्या, पण त्यांची साईज एकदम प्रॉपर होती. मम्मीने लईच मोठी पुरी बनवली. ती मम्मी पुरी नव्हती, फुलका झाला होता तो. काय नानाची टांग. आता या दोघी जणी बनवते. आणि इकडे स्टुडिओमध्ये पप्पा आणि हे आहेत, त्यांचं चाललंय काहीतरी गाण्याचं काम. ह्यांनी एक गाणं रेकॉर्ड केलंय तर तेच ते ऐकवत आहे. हो हो देते. सो आहे ना आता मम्मी आली आहे ना, म्हणजे मी आमरस वगैरे बनवून ठेवला. भाजी वहिनीला सांगितली होती बनायला, वहिनीने बनवली आणि आता पुऱ्याच बाकी आहेत. सो मी जरा निवांत होती, दम लागला मला. मी निवांत होती तर आहे ना, मी माझं इंस्टाग्राम अकाउंट चेक करत होती. म्हणजे माझेच रील मी अशीच बघत होती, एकदम जुनेवाले 2019-20-20चे असे. परत टिकटॉकचे काही मी व्हिडिओज टाकलेले आहेत इन्स्टावर माझ्या. तर खूप छान छान मेमरीज आहेत माहिती आहे. आणि मला ते एवढे आवडायला लागले नाही का, म्हणजे खूप चेंज झाला आहे माझ्यामध्ये, म्हणजे दिसण्यामध्ये म्हणते मी. आणि खूप छान छान रील होत्या, तर मी त्या काही ज्या मला आवडल्या त्या मी अशा स्टोरीला टाकलेत. आता जे मला इन्स्टा ॲड असतील त्यांनी बघितले असतील. आणि खूप भारी वाटलं मला. खूप दिवसानंतर मी असे माझे जुने व्हिडिओ असे स्क्रोल करत बसली होती. आणि असं मम्मी आधी सुमेधा निवांत आहे, म्हणजे मला सारंगकडे लक्ष द्यायला लागत नाही, कारण की मम्मी कंटिन्यू सारंगकडे लक्ष देते. आणि सानूसुद्धा कंटिन्यू वरती आहे, कारण की आजी बाबा आलेत. सो पप्पा पण बाहेर गेले होते, पप्पा आत्ताच आले वरती. सो आज म्हटलं वरतीच या जेवायला, म्हणजे काल पण ते इथेच होते. आणि दुपारी वहिनीकडे गेले होते जेवायला. मग आता वहिनी भाऊला पण वरतीच बोलवलं जेवायला. तर भाऊला काम आहे, सो तो लेट येणार आहे. तर मग तो बोला तुम्ही जेवण वगैरे करून घ्या, मग त्याचं तर मी खाली देईल ताट बनवून. तर ते जेवण वगैरे करतो, मला दम लागतो. जेवण वगैरे करतो, देन भेटूयात परत. शारंग काय खाणार आहे? शारंग आमरस खाणार आहे? हा गरम आहे ना. ए कोंबडे सारंग. हाय फाय हाय फाय हाय फाय. बाबाला दे हाय फाय, पुढे सारखं हाय फाय दे बाबाला. हाय फाय. वा व्हेरी गुड.
हँडशेक. हा वाव व्हेरी गुड. ए शारंग. हॅलो. काय? हा 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 नाही बेटा, थंड आहे थंड आहे थंड आहे. त्याला हा लागला आता खाली. बाबू हा नाहीये खा. आंबारस. आंबारस तुला लई आवडतो. सो आता इथे बसले जेवायला. इथे या दोघी जणी करतायत. सो इथे बाप लेकाचं मस्त प्रेम चालू आहे. दिवसभर बापाला वेळ नव्हता पोराकडे यायला, आत्ताशी वेळ मिळालाय. मग आता जरा प्रेम उतू चाललंय आमचं ना. मग असं काही दिवसभर मी सांभाळते माझ्या पोराला. आले आणि बसले कौतुक करत. पडल तो. पकडायचं का होईला? पकडायचं का? आणू का? दरवाजा लाव पटकन. कशी पळाली, कशी पळाली पोरगी लगेच. हा, कशी पळाली. सारं कसं असते तिला. शेमडे. इकडे चाललंय बाबा सोबत. काय चाललंय? बाबा एक एक लावून देत आहेत टॅब मध्ये. बघायचं चाललंय. आणि टीव्ही कोण बघणार? करू का पण टीव्ही? आणि इकडे या दोघी जणी बसल्यात फोन घेऊन. आता सारंगची मजा बघा. संजय दत्तला बघून घाबरते. सारंग एवढं जवळून नाही बघायचंय. पण त्याचं वय किती के? काय काय कर चल. दीदीला जाऊ दे आता. दीदी गेली काय काय करायला. दीदी उद्या येणार आहे आता. तू झोप चल इथे बापापाशी. सो आत्ता सानू आणि वहिनी गेले खाली. भाऊला लेट होणार होतं सो त्याचं पण जेवण खाली दिलेलं आहे. सो तो बोलला मला घरीच पाठव, मी जेवून घेईन, कारण की त्याला यायला उशीर होणार होता. सो आम्ही सगळे जेवून घेतलं. सारंग खूप मागे लागला होता दीदीच्या. त्याचं असं होतं का दीदीने जायचं नाही घरी, त्याला खेळायला दीदी पाहिजे असते. पण मग आता लेट झालं होतं मग ते गेले खाली. मम्मी पप्पा आता इथेच आहेत, ते आता इथेच झोपतील. आणि उद्या खूप छान न्यूज आहे एक. आणि उद्या छान छोटंसं सेलिब्रेशन होणार आहे. ते काय असेल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच. सारंगला आता झोपी लावलं तर आम्ही सर्व झोपतो. तर उद्याचा ब्लॉग पण मी लवकरच टाकेल. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.